हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज सोमवार दिनांक 10 ऑगस्ट 2026, शालिवान शके 1948 संवत्सर पराभव अयन दक्षिण ऋतू वर्षा, मास आषाढ, पक्ष कृष्ण, तिथी मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे. सकाळी 8 वाजून 1 मिनिटानंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 4 वाजून 55 मिनिटानंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल. वार सोमवार आहे. नक्षत्र मित्रांनो आद्रा नक्षत्र आहे. दुपारी 12 वाजून 27 मिनिटानंतर पुनर्वसू नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो वज्र योग आहे. रात्री 10 वाजून 27 मिनिटानंतर सिद्धी योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो तैतील करण हे सकाळी 8 वाजून 1 मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल. सायंकाळी 6 वाजून 28 मिनिटानंतर वनिज करण्याला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 4 वाजून 55 मिनिटानंतर विष्टी करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य आणि गुरु कर्क राशीत असतील. चंद्र मिथुन राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे. आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला नक्कीच शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 8 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. सध्या वक्री ग्रहांमध्ये शनी ग्रह हा 26 जुलैपासून वक्री झालेला आहे. तर असा वक्री शनी आपल्याला गोचरीने काय फळ देईल हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, आता या वरील पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभोरात्मय प्रवर्तमानसद ब्रह्मणो द्वितीय परार्थे श्वेत राह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभवादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू आषाढ मासी कृष्ण पक्षे इंदू वासरे आद्रा नक्षत्रे वज्र योगे तैतील करणे द्वादशी शुभतिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोह पात्र दुरित क्षेद्वारा से पार्वतीपती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी जवळच्या निर्माल्याच्या तांबणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 8 वाजून 1 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात करत असलेल्या आपण धार्मिक विधी जो आहे त्याचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. मित्रांनो, अमावस्या जवळ येत असल्यामुळे एकाही धार्मिक विधीसाठी मुहूर्त नाही. मित्रांनो, तर अशा वेळी आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नवीन काही मुहूर्त निर्माण करू नये. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही. मित्रांनो, कारण जे महत्वाचे जे विधी आहेत, वास्तुशांती, भूमिपूजन, पायाभरणी, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा, आता अमावस्यानंतर श्रावण मास सुरू होतो. त्या मासामध्ये आपल्याला या संबंधी मुहूर्त मिळतील. मित्रांनो, मात्र उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय नाही आणि विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त मिळणार नाहीत. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो दुपारी 12 वाजून 27 मिनिटांनंतर आहे, त्याआधी नाही. दिनविशेषमध्ये सोम प्रदोष आहे.
जर आपण या प्रदोष व्रताचे आचरण करत असाल तर आपल्याला जवळच्या जागृत अशा शिवालयात जाऊन शिवलिंगाची विधिवत अभिषेकयुक्त पूजा करायची आहे. काही मंत्रजप करायचा आहे, पाठ करायचा आहे आणि दान धर्म देखील करायचा आहे विधिवत, आणि काही गोरगरिबांसाठी मित्रांनो. आणि घरी येऊन नंतरच आपण हा प्रदोष व्रताचा उपवास जो आहे तो सोडायचा आहे मित्रांनो. आणि दिवसभर आपल्याला शिवासंबंधी मंत्र जप करायचा आहे मित्रांनो. अशोकचं असेल तर मग आपल्याला काही करायची गरज नाही, पण म्हणजे मंदिरात जाण्याची गरज नाही, पूजा करण्याची गरज नाही, बाकी विधी आपण करू शकता, मंत्र जप वगैरे. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता. संत नामदेव महाराजांची संजीवन समाधी सोहळा आज आहे मित्रांनो. अत्यंत महत्वाचे संत नामदेवाचे चरित्र आपण 4 वेळा 10 वेळा वाचा मित्र, आणि त्यांनी कसे भगवंताला प्राप्त केले, भगवान विष्णूला, भगवान श्रीकृष्णाला, ते जाणून घ्या मित्रांनो. आणि त्याच मार्गाने आपल्याला जायचे आहे हे लक्षात घ्या मित्रांनो. जायला हवे तरच आपला मार्ग योग्य ठरेल, अन्यथा आपण फक्त कर्मकांडामध्ये अडकून पडणार, मिळणार आपल्याला काही नाही. थोडंफार सुखामध्ये सुधारणा होऊ शकते, पण याचा अर्थ असा नाही की आपण फार मोठं काही संग्राम जिंकलाय अशातला भाग नाही मित्रांनो. तेव्हा संतांच्याच पावलाच्या पावलावर आपल्याला पाऊल ठेवायचं आहे आपल्या, आणि भक्ती मार्गाचा अवलंब करायचा आहे, पुढे जायचं आहे मित्रांनो. मित्रांनो, उद्या पहाटे 4:55 भद्रायोग आहे, हा सुरू होत आहे. हा राहूच्या अंडर येत असल्यामुळे तो अत्यंत अशुभ असा योग आहे. तर शक्यतो आपण या वेळेनंतर महत्वाची किंवा विशेष कामे करू नका, अन्यथा आपल्याला त्यात अपयश येण्याची शक्यता राहणार आहे. रेग्युलर जी कामे आहेत ती करा मित्रांनो. त्रयोदशी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित कोणी नात्यांमध्ये परलोकात सोडून आपल्याला निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्धकर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा. अपराह्न काळातच करा, हे सर्वात महत्वाचे. तेव्हाच आपली पितृसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर सकाळी 8:01 हजर आहे, त्याआधी नाही. अर्थात द्वादशीला नाही, त्रयोदशी आणि चतुर्दशीला आहे. तर आपल्याला काही नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण या वेळेनंतर सुरू करू शकता. पण उत्साहापोटी सुरू करू नका, विचार करून करा, कारण पुढे जाऊन ते जर बंद पडले कुठल्याही कारणास्तव तर आपल्याला दोष लागेल मित्रांनो. राहू काळ सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळामध्ये आपल्याला राहू अत्यंत प्रभावी असतो, तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. म्हणून शक्यतो आपण याही वेळेमध्ये महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर जी कामे तीच करावी, जेणेकरून आपल्या कामामध्ये अपयश येणार नाही. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांग संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा आणि प्रसन्न राहा मित्रांनो. धन्यवाद. हरिओम. शिवशंभो महादेव.